गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आलोय आज वर्ड्स लेक शिलाँग येथे मेघालयमधले एक शहर आहे शिलाँग. तर तिथं आलोय. तर हे बेसिकली एक तळ आहे, इंग्रजकालीन बनवलेलं तळ आहे आणि हे आपल्या म्हणजे इंग्रजांनी बनवलेलं आहे काही 1900 सालीमध्ये. तर ते खूप सुंदर आहे आतनं. तसं ब्रिज वगैरे, ते ब्रिजवर पण जायला बंदी वगैरे आणि बाकी बोटिंग वगैरे करू शकतो. पण हे 8:30 वाजता उघडतं, तर 8:30 वाजेपर्यंत मला इथं थांबायचं नाही आहे. त्यामुळं मी आता पाहिलं तळ वळणं चांगला व्ह्यू येत होता. पण म्हटलं खाली जाऊन आता एंट्री असेल, कारण लोक होती व्यायाम वगैरे करत होती, पण त्यांनी मेंबरशिप घेतली. वरती जायचं म्हणजे इथं वन वे सगळे. वरती जायचं म्हणलं की 4 किलोमीटर फिरून परत यायला लागते. त्यासाठी मी निघतोय आता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. चला बाय बाय. महादेव मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत घेता बारामती महाराष्ट्रात. त्यातील दिवस आहे आज 47 47व्या दिवशी मी मेघालयामध्ये. तर लॅटिनियम कॅनॉन म्हणून लॅटल्युयम काय ते नाव आहे, मी तिथं लिहिली इंग्लिशमधनं. कॅनॉन म्हणून आहे ते. एकदम इतकं भारी ठिकाण आहे ना, व्ह्यू पॉइंट आहे असला. दरी इतकी सुंदर दिसते ना, तुम्हाला दाखवतो मी आता बॅक कॅमेराने. एक नंबर व्ह्यू आहे. इथं फोटो काढायला कोण नाही आहे. वाव, नाथखोळा व्ह्यू आहे इथं. एक नंबर फोटो येतात. पण फोटो अजून कोणताही जोडीदार पाहिजे तेव्हा फोटो चांगले काढता येतात. पण त्या जागेचं नाव काय, लिटकॉम काय ते, जाऊ दे ठीक आहे, तुम्हाला लिहून दाखवल मी. नाथखोळा व्ह्यू आहे. पण हर हर महादेव मित्रांनो. तर एक नंबर लोकेशनला आलोय आता मी. शिलाँग मध्ये, मेघालय मधील शिलाँग या शहरातील लोकेशन आहे नाथखोळा. कसलं जबराट आहे व्ह्यू. कहाँ से आप गिर जाएंगे. बोलचाल का व्हिडिओ मध्ये की कसं वाटलं काय तुम्हाला. मित्रांनो एक नंबर व्ह्यू आहे इथनं, भारी दिसतंय. महादेव मित्रांनो, तर आपण आहे आता मेघालयमध्ये. मित्रांनो आपली मॅगी तयार झाली. लय वार आहे त्यामुळं काय मी शूट केलं होतं, पण ती वाऱ्यामुळं काय जमलं नाही. त्याला आडुशे लय लावायला लागले. तवा कुठं तरी गॅसला ही व्हायला लागले, शिजायला लागले. ही बघा मॅगी, हा बघा व्ह्यू नाथखोळा. हाय, हम लोग असम से है और ये भैया महाराष्ट्र से है. इसको मैं देखकर बहुत अच्छा लगा हम लोगों को. हाँ, बहुत अच्छा लगा. मित्रांनो तर ये पॉइंट कोणचं आहे. लाइटलूम पॉइंट है. लाईटलूम पॉइंट आहे. एक नंबर व्ह्यू आहे. इथं मी मॅगी बनवत होतो तर या दीदी 2 भेटल्या मला आसाम मधनं. त्या माझ्या गाडीबद्दल काय म्हणाल. अच्छा लगा बहुत. अच्छा लगा बहुत. तर ह्यांना भेटून पण खूप भारी वाटलं. क्या बोलो भाई, आपको क्या बोलने का है. जाने हैं और घूमने हैं. ओके ओके ओके. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो तर मी जो माझा कचरा झाला होता तो सगळा उचललेला आहे. हे बाकीचे विमलचं जे आहे ते दुसऱ्यांनी टाकलेलं आहे. तर तुम्ही पण कुठल्या टुरिस्ट प्लेसवर आला, मॅगी वगैरे बनवली, तुमचा तुम्ही कचरा उचलून घेत जा. तर चला बाय बाय. ऑल्टो 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 जास्त आहे तिथं. इथं पाहू शकताय सगळ्या ऑल्टोच जास्त आहेत. जितकी नजर टॅक्सी मध्ये पण सगळ्या ऑल्टोच. ऑल्टोला उगाच पाडो की राणी नाही म्हणत, ऑल्टो किंग. मित्रांनो हे शिलाँग शहर आहे. इथनं शिलाँग पीक म्हणून ठिकाण आहे. इथं शिलाँगचा व्ह्यू येतोय टॉपचा, पाहू शकताय. हे एअरफोर्सच्या अंडर येते, त्यामुळं इथं येण्यासाठी एअरफोर्स मधनच यायला लागतंय. मित्रांनो नाथखोळा व्ह्यू आहे. पूर्ण सिटीचा व्ह्यू येतो इथनं. एक नंबर आहे. तर तुम्हाला दाखवतो मी आता. वाव 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 वाव. इथं येण्यासाठी नाही वे, टॅक्सीनी यायला लागतं. आपली स्वतःची गाडी घेऊन नाही येऊ शकत आपण. आपली गाडी आणायची असली तर आपल्याला
परमिशन नाही आहे, कारण ही एरिया हा एअरफोर्सच्या अंडर येतो. त्यामुळे इथं त्यांच्या एअरफोर्सचं परमिट आहे, त्यांना त्याच गाड्या अलाउड आहेत. ज्या इथं रिक्षा ऑटो बिटो आहेत ते ऑटोच म्हणतोय, जे टॅक्सी आहेत आल्टो आहेत, बेसिकली आल्टोच सगळे आहेत. आल्टो त्या गाड्यांना परमिशन आहे, त्यांनी पास काढलेला आहे. मग त्याला 200 रुपये गाडीला आणि 50 रुपये माणसाचं, असं 100 रुपये तिकीट लागतं इथे. यासाठी चांगली जागा आहे. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो. मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं सगळं ही एअरफोर्सच्या अंडर येते आणि इथं शाळेची सहल आली तर बघा कसं डिसिप्लिनमध्ये थांबल्यात. आणि हे जी फॅमिली 3 जण होते बेसिकली, त्यांच्याबरोबर शेअरिंगमध्ये मी आलोय. तर हे एअरफोर्सच्या वरती टावर आहे, तिथनं लक्ष देतात सगळे. हे आर्मीवाले 1 नंबर असतात, काय नाही अडचण, फक्त बोलणारा चांगला पाहिजे. त्यामुळं चलो चलते. 1 नंबर व्ह्यू आहे, झाडं बिडं बघा कसली आहेत. शाळेची सहल आहे, फक्त मुलीच आहेत काय. मित्रांनो आता आपण आलेलो आहे सिक्रेट फॉरेस्ट, मेघालय मधलं आहे. तर ते शिलाँगच्या जवळपासच आहे, त्यामुळे तिथं आलो होतो. पण आज जायला तिथं गाईड लागतोय. तर गाईडची फी 350 रुपये. त्यामुळं तर जायचं कॅन्सल केलं मी. एका ग्रुप बरोबर जाणार होतो मी, ते बावळाट होती जरा ग्रुपमधली, की अरे त्याला विचारून ये. अरे म्हणलं मी देतो ना, माझे काय वाटेल त्याला पैसे 50-60 रुपये तर देतो मी, त्याला विचारून येईन. त्याला विचारलं तर ते म्हणला नाही जाऊ शकत. त्यानुसार आता कॅन्सलच केलं मी, कारण 350 एकट्याला देणं काय, मी 1 दिवसात जेवण होईल माझं त्याच्यात. चला तर हे बघा एन्जॉय करतात. ते बंगालमधलीच जास्त आहेत. मित्रांनो आलोय आता 7 सिस्टर वॉटरफॉल पाहिला. जेवण वगैरे केलं, जेवण लयच एक्सपेन्सिव्ह होतं. जरा व्हेज हॉटेलमध्ये करावं म्हणलं आज, कारण सकाळी मी लय डेंजर प्रकार पाहिला. त्यामुळे मला नॉनव्हेज हॉटेलचा काय भरोसा वाटला नाही आहे मिक्स ह्याचा. त्यामुळं व्हेजमध्ये खाल्लं, पण लय एक्सपेन्सिव्ह होतं. तर आलोय 7 सिस्टर वॉटरफॉल पाहिला, बघूया कसं आहे. मित्रांनो हे पाहू शकताय तुम्ही 7 सिस्टर वॉटरफॉल, पण कुठं फॉल दिसत नाहीच मला. पाणी लय कमी झालेलं दिसतंय, पण थोडं पाणी येतंय फक्त. काय हे नाही, जास्त लांब नव्हतं चेरापुंजीपासून, म्हणून मी आलोय. चला फोटो काढू. मित्रांनो इतक्या लांब आलं 7 सिस्टर पाहिलं, पण काही दिसले नाही. चांगला व्ह्यू चांगला 1 नंबरचा वयनं दाखवतो तुम्हाला कसं आहे काय. हे पाहू शकता असे पाणी येतंय वयनं खाली. 7 सिस्टर वॉटरफॉल 7 झरे असल्यागत वाटतं, तुम्हाला दाखवतो. हे पावसाळ्या दिवसात असं दिसतंय, आता पाणी कमी. आलोय तर हे काय बघूया केव्स. चला ट्रेकिंगला आणि आलो इथं 7 सिस्टर वॉटरफॉलला. तर काही नव्हतं एवढं खास होतं, पण ते कॅमेऱ्याच्या कॅप्चरच्या बाहेरचं होतं, ते ह्याने दिसत होतं. मित्रांनो तर आलोय केव पशी, अशी एंट्रन्स आहे खाली, ती 30 रुपये तिकीट आहे आणि तिथं चालत यायचंय. चाललोय. लोक म्हणतात भीती वाटते आत जायला. आपल्या इकडचे महाराष्ट्रातलं कोण दिसनाच. पाहू शकता केव्ज. मित्रांनो तर आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. तर बारामती महाराष्ट्रात संपूर्ण भारत यात्रा करत आहे. त्यातील दिवस आज 47 आहे. तर 47व्या दिवशी आपण मोसाई केव हे जर चेरापुंजी चालतं क्या हुआ सर. मित्रांनो तर रिस्क घेऊन चाललंय. ते एक होते सर, ते लय गाभारले होते. आता बघूया तिथं काही दिसणार नाही तुम्हाला. ए मेरे को मला तर भीती वाटायला लागली आता. चलो बाई
तू जाबी की जगह है क्या नहीं अंदर? हमें देखने दो सर, चलो आगे आगे चलो थोड़ा। मित्रांनो लय बारीक बारीक ह्याच्यातनं जायचंय, चलो लय बारीक बारीक बोगद आहेत मित्रांनो। आज जाऊन आलो तर लय बारीक असा एवढी बळकांड त्यातनं चालल्यात। तर मला आधीच कोंडील जागेत राहायची भीती, म्हणजे मला बारक्या जर रूमला जरी खिडकी नसली बारकी रूम असली तरी मला तिथं राहूशी वाटत नाही असंही, त्यामुळे मी आज जायचे कॅन्सल केले आता। तर चला मागाय जातोय, पाहू शकताय अशी इथनं अशीच बोल चालली खाली आत, तर लोक गेलेत, मला नाही जायचं। चला, त्या बाबाच्या मागाची रिएक्शन पाहूनच मला भीती वाटायला लागली। मित्रांनो तर एक ते सर्व होते ते लय गाभायला होतं, आलं सास नाही अरे असं कर रहे थे। तर त्यांचा व्हिडिओ काढला होता तो मी डिलीट केला, ते म्हणले मला नाही व्हिडिओमध्ये यायचं, तर तो काढला होता एक्सप्रेशनचा व्हिडिओ, तो मी डिलीट केला। तर जाऊ द्या, त्यांची इच्छा नाही तर मी रिसायकलमधनं पण रिसायकल करून टाकू शकतो, पण नाही इच्छा एखाद्याची तर बळच नको टाकायला। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा। ओके ओके यस 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 मित्रांनो ते गुफा आहे मोसवासी काय ते इथले नाव मला येई नाही, मोसवाई केव म्हणून आहे। तर इथनं जवळपास 100 फुटापर्यंत आज माणसं आरामात जातात, तिथनं पुढं नाही वे जरा ही आहे बारीक बारीक बोगद आहेत आणि त्या बोगद्यातनं पलीकडे जायचं असते, त्यामुळं तिथं ज्याला गुदमारायची भीती असते ना ते नाही जाऊ शकत। त्यामुळं चला भरपूर जण तिथनंच माघारी येतात, तिथनं पुढं पण सोपं असणार आहे, पण त्या टप्प्यातच गाभारतात लोक, कारण छोटा नॅरो रोड आहे, एकदम नॅरो असा रोड आहे आणि त्या रोडनी जायचं आहे आत। तर पार ह्याची स्क्रीन गार्डची वाट लागली, स्क्रीन गार्ड बदलायला लागते वाटतं, सगळं क्लॅरिटी जाते। तर बाहेर आल्यावर असं मार्केट आहे, इथं तुम्ही काही लेडीजच्या खरेदीचं सामान आहे थोडं, इथं 1-2 हॉटेल आहे, इथं एक भाऊ आपल्या 2-3 आहे ते चांगले गाणे म्हणतात। इकडं वरती ह्याच्यात गेलं ना वरती डोंगराव तिथं केव आहे, बरीच लांब असणार आहे, मी काय गेलो नाही, मला म्हणजे मी गेलो असतो एकाची एक्सप्रेशन पाहूनच मी म्हणलं नको जायला आपलं, चल लय लांब आहे आपण कारण गुदमारल्यागत होते असं त्याचं म्हणणं होतं। चला मित्रांनो इको पार्क मध्ये आलोय, तर काही असं पाण्यासारखं तर वाटत नाही मला, फक्त आलोय सगळे येतात म्हणून, एक फोटो लोकेशन आहे म्हणून आलोय, पण मी तर काय फोटो काढले तरी टाकाय मला टाइम व्हिडिओचे एवढे की फोटो टाकायला हेच नाही, स्पेसच नाही आहे मला, नंतर टाकायला होऊ शकतात। पण चला पोरं वगैरे एन्जॉय करतात, मोठी बी एन्जॉय करतात। इथे एक वॉटरफॉल आहे, बाकी खेळायला आहे तिथं पाहू शकताय, बारकी मोठी सगळी खेळतात। एक वॉटरफॉल आहे तर पाहू शकताय, बारकी मोठी सगळी जोकोबिका खेळतात, घसरगुंडी वगैरे, लांब दिसतंय मोठं शकतात, ते मोठी पण मजा घेतात, तुटल्या कळलं यांना। बारकी पोरं वगैरे सगळ्याची एन्जॉय करतात। माझ्या मित्रांनो तर आता आलेलो आहे मी इको पार्क मध्ये, मेघालय मध्ये शोरा येते, तर जिथं आपण जिकडून पाहत होतो 7 सिस्टर वॉटरफॉल, 7 सिस्टर वॉटरफॉल कुठं तयार होतंय त्याच्या वरतीच मी उभा आहे, पाहू शकता। इथनं धबधबा पडतोय, इथं खाली जाऊन त्या टप्प्यावर गेलं ना तुम्हाला दिसायचं नाही, मी बॅक पाण्याचा धबधबा पडतोय खाली आणि तो खालच्या टप्प्यावर जाऊन ते 7 ह्याच्यात डिवाइड होतोय, तो खाली टप्पा दिसतोय का मोठा तिथं, तो तिकडून पाहत होतो आपण, ती बिल्डिंग दिसतात ते नव्हतं। आता इथं आलोय, तर लय मोठा पार्क आहे, 20 रुपये तिकीट होतं, चांगला आहे, व्ह्यू एक नंबर आहे इथनं। 7 सिस्टर चा उगम इकडं होतोय, इकडून जे पाणी येतंय वय ना त्यातनं ते डोंगरातनं खाली पडतंय, तेव्हा ते 7 सिस्टर म्हणून ओळखलं जाते। एक नंबर पार्क आहे।
हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस है आज 47वां. तो 47वें दिवशी ये भाई अपने बंगाल से मिले ये दो. तो भाई क्या कहना चाहोगे मेरे बारे में आप? आपको देख के अच्छा लगा, इतना दिन आप आया घूमने, बहुत अच्छा लगा मिल के. पहला बार देखा है हम. आप कितना दिन घुमा है? मैं एक्चुअल में 67 दिन घुमा हूँ. पहले 20 दिन घुमा, फिर घर गया, फिर 47 दिन घुमा. ऐसे पूरे 67 दिन हो गए मेरे को ऑल इंडिया घूमते हुए. अकेला घूम रहा हो, कोई दिक्कत हाँ. नहीं हो रहा है क्या? नहीं कोई दिक्कत नहीं. दिक्कत हुई तो भी अपने पास सोल्यूशन करके रखा है. हो गई दिक्कत तो भगवान के दया से सॉल्व हो जाती है. और कोई फ्रेंड होता तो आपके साथ? नहीं फ्रेंड की कुछ मेरे को तो अभी तक जरूरत नहीं लगी. मैं अभी तक पूरे 67 दिन में 21 स्टेट घूम चुका हूँ. अभी 47 दिन में 16 स्टेट घूम चुका लगातार हूँ. कितना टाइम ड्राइव कर लेता हो? लगातार वो रोड के ऊपर है. दिन में 400 भी जा सकता हूँ मैं, 500 भी जा सकता हूँ. ऐसे रोड अच्छा रहेगा तो. ठीक है भैया, बेहतरीन तरीके से. तो मित्रांनो इनको बोलो फॉलो करो यार. इंस्टाग्राम एक क्या है? इंस्टाग्राम पे डालूंगा मैं. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. आप बोलो क्या बोल रहे थे? स्वप्नील देवड़े. स्वप्नील देवड़े के इंस्टाग्राम को फॉलो करो सब ऑडियंस, और लाइक और शेयर करो. चला बाय बाय.